राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं महावातितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनापुनाम्। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नागतो ज्ञानराजा सुपात्र तया आचविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय. कालच्या चिंतनामध्ये 29 नंबरच्या श्लोकाचा विचार सुरू होता. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदु कृष्णम अध्यात्मं कर्म चाखिलम. वर्णन करतात माऊली, जरा मरण मोक्षाय, जे लोक माझा आश्रय घेऊन आहेत ते जरा मरणाच्या बंधनातून मुक्त होण्याकरता यतन्ति ये, प्रयत्न करतात. मामाश्रित्य, माझा आश्रय घेऊन, ते ब्रह्म तद्विदु, ते ब्रह्म ते जाणून घेतात, कृष्णम अध्यात्म जाणून घेतात, कर्मच अखिलम, संपूर्ण असं कर्म जाणून घेतात. आणि ते ब्रह्म म्हणजे तत्पदानं ज्याचं वर्णन केलं जातं ते ब्रह्म, त्वम पदानं वर्णन केले जातं ते तो आत्मा, किंवा त्याला आपण जीव म्हणतो. तो जीवच हा आत्मा आहे. आणि ज्ञानाचं साधनभूत असलेलं पुण्यकर्म जे आहे, त्या पुण्यकर्माला पूर्णपणाने जो तो जाणून घेतो. कोण? ज्याला या जरा मरण बंधनातून मुक्त व्हायचं आहे तो ते प्रयत्न करतो. आणि प्रयत्न करण्यासाठी 3 गोष्टी जाणून घेतो: ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म. त्याचा उहापोह 175 नंबरच्या ओळीमध्ये आपण विचारात घेतला होता. एरवी तरी पारता जन्म मरणाची निमे कथा, ऐसियाही प्रयत्नाते अस्था विये जयाची. इथं जरा मरण शब्द वापरलेला आहे. वरती श्लोकामध्ये जरा मरण आहे, इथं जन्म मरण आहे आणि वरती जरा मरण आहे. सर्वसाधारणपणे अर्थ असा विचारात घेतला तर जन्म आहे म्हणूनच जरा असतं, वृद्धत्व येत असतं. त्यामुळं जन्म हाच मूळ आहे. वृद्धत्वाला कारणसुद्धा जन्मच आहे आणि मृत्यूला कारणसुद्धा जन्मच आहे. त्यामुळे दोन्हीचा अर्थ जरा मरण घेतला काय आणि जन्म मरण घेतला काय फारसा फरक पडत नाही. पण माऊली म्हणतात, ज्या प्रयत्नाने जन्म मरणाची कथा संपते असा प्रयत्न करण्याची त्याची इच्छा होते, म्हणजे मोक्षाची इच्छा होते. असा जो कोण आहे त्याला मोक्षाची इच्छा होते, कारण त्याला त्या जन्म मृत्यूतून सुटायचं असतं, त्याला जरात्व नको असतं. म्हणून तुकोबांनी आणि अन्य इतर संतांनी सुद्धा या शरीराच्या होणाऱ्या बदलांचं आणि वृद्धत्वामध्ये वाट्याला येणाऱ्या दुःखाचं, जरा दुःख, मरण दुःख, जन्म दुःख, व्याधी दुःख, हे सगळ्या दुःखांचा उहापोह सगळ्या संतांनी आपल्या ग्रंथातून केलेला आहे. काल आपण तुकोबांचा अभंगसुद्धा बघितला होता. जरा कर्णमुळी सांगा आला गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळी आली. आपल्याला हे वृद्धत्व आलं की घंटा वाजायला सुरुवात होते. आता वृद्धत्व आलं म्हणजे मृत्यूची घंटा सुरू झाली. काही वेळानंतर आता काही काळ राहिलेला असतो, परंतु जो खरा साधक असतो तो शेवटची घडीसुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. 8व्या अध्यायामध्ये त्याचा थोडासा विचार आपण नंतर पाहणार आहोत. म्हणून मरणाचं भय ठेवण्यापेक्षा मरणाचं स्मरण असावं. मृत्यू काय आहे याचं चिंतन करावं, चिंता करू नये. मृत्यूची चिंता केल्यामुळं आपलं जगणं आपण पराधीन करतो. आणि ज्यावेळी आपल्याला मृत्यूचं भय संपून जातं त्यावेळी मुक्तपणाने जगता येतं.
आणि मुक्तपणाने जगणं म्हणजे जीवनमुक्त असणं. आपलं जीवन मुक्त अवस्थेमध्ये जगणं यालाच जीवनमुक्ती म्हणतात. जर मला मृत्यूच्या छायेखाली आणि काळाच्या भयाने व्यापून ग्रस्त असेल तर मला शांतपणे जगता येणार नाही, माझे व्यवहार करता येणार नाही. त्यामुळं मृत्यूचं भय नसावं यासाठी काय ओव्हर कॉन्फिडन्स नाही माझं काय होतंय ते होऊ दे अशा अर्थानं नव्हे, तर मला मृत्यू येणारच आहे हे एकदा समजून घेतलं पाहिजे. आणि मृत्यू येण्यापूर्वी मला अशी एखादी गोष्ट केली पाहिजे की जी मला या जन्ममरणाच्या परंपरेतून घालवून टाकेल. म्हणून इथं सगळीकडे आता मृत्यूचं भय आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी सुख कुठेही बघायला मिळत नाही. म्हणून अशी कर्म करावीत की ती जन्ममरणास कारण नको व्हायला. आणि ज्यांची कर्म अशी निष्काम झालेली आहेत किंवा भगवंत अर्पण झालेली आहेत ती कर्म पुन्हा अंकुरित होत नाहीत. अंकुरित होत नाही शब्दाचा अर्थ त्याचं संचित तयार होत नाही. संचित नसेल तर जन्म नाही. त्यामुळं प्रारब्ध भोगून संपायचं, संचित ज्ञानानं घालवायचं आणि क्रियमान कर्मातून पुन्हा काहीही निर्माण होणार नाही असं कर्म करायचं. आता या ठिकाणी कौशल्य आहे. योग कर्मसु कौशल्यम असं मागच्या 33व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की योग साधायचं कौशल्य असायला पाहिजे, कर्माचंच कौशल्य असायला पाहिजे. कारण कर्म हे गहनागती शब्द वापरलेला आहे. अत्यंत गहन आणि जाणून घ्यायला फार कठीण आहे. त्यामुळे कोणतं कर्म मला जन्ममुक्त मृत्यूमुक्त करेल आणि कोणतं कर्म परत जन्माला घालेल याचा विचार संतांना विचारून करावा. संत बरोबर मार्गदर्शन करत असतात. आता याच वेळी त्याचा परत होणारा परिणाम जो आहे तो परिणाम कसा होतो माऊली सांगायला गेले आहेत. आता 176 नंबरची उभी आहे बघा. तया तो प्रयत्नची एके वेळे मग समग्र परब्रह्म फळे. एक दृष्टांत दिलाय बघा. जैसा पिकली या रसगळे पूर्णतेचा. पिकलेल्या फळाचा रस जसा गळतो, कारण ते फळ पक्व झालेलं असतं, अशा पक्व फळाचा जसा गोड रस गळतो तसं याच्या साधनेद्वारे समग्र परब्रह्म काय आहे हे त्याला कळतं आणि हेच त्याचं फळ आहे. म्हणजे साधनेचं फळ काय तर समग्रपणे भगवंताला जाणून घेणं हीच साधनेचं फळ असलं पाहिजे. आमच्या साधना तशा आहेत का हे तपासून पाहिलं पाहिजे. मी जे भक्तीच्या क्रिया करतो त्या क्रिया अशा माझी कर्म संपवण्याच्या दृष्टीनं आहेत का, किंवा मला भगवत प्राप्ती हेच फळ मिळावं यासाठी मी करतोय काय. म्हणजे पूजा करतो, ग्रंथाभ्यास करतो, तीर्थयात्रा करतो, आणखीन काहीतरी करत जे असतोय, ध्यान नाम घेतो, याच्या पाठिंबाचा उद्देश भगवत प्राप्ती हा आहे का. केवळ भगवत प्राप्ती बरं का. तर समग्र भगवंताला जाणणं हे जे फळ आहे ते फळ त्याला या प्रयत्नानं मिळत असतं. म्हणजे सतत साधना केल्याचं तेही एक फळ आहे. जया पिकली या रसगळे म्हणजे त्याच्यातला गोडपणा निर्माण होतो. म्हणजे पूर्वी ते कोणत्या तरी वेगवेगळ्या रसामध्ये होतं, आत्ता गोड रस निर्माण झालेला आहे. त्यामुळं प्रयत्न एक वेळी संपूर्ण परब्रह्माचे अप्रोक्ष ज्ञान होऊन सफळ होतो. अशी ही साधना फळाला प्राप्त होते, म्हणजे फळप्राप्ती होते. म्हणून एके दिवशी त्या मुख्य साधनेला पूर्णत्वाचं फळ मिळतं. मात्र पूर्णत्वाचं फळ मिळणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण परब्रह्मासाठी केलेल्या साधनानं ती परब्रह्म हे फळ मिळत असतं. त्यामुळे परमार्थिक कष्टाला नेहमी फळ असतंच आणि ते चांगलं असतं. जे आपण चांगलं पेरत असतो त्याचं चांगलं उगवतं. बी कोणतं आहे तर भगवंत प्राप्तीचं सुरुवातीला बी घातलेलं आहे, तर मला भगवंत प्राप्ती देऊनच ते रिकामं होईल. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आपल्या रोज साधना करणाऱ्या साधकांसाठी महत्त्वाची आहे. म्हणून परमार्थिक कष्टाला फळ येतं. इथं काहीही केलं तरी वाया न वजे असा शब्दच तुकोबा म्हणतात. हे असं काय केलं देवाला गेल्यामुळं वाया काय जात नाही, मंदिरात दर्शनाला गेल्यामुळं वाया जात नाही, नाम घेतलेलं वाया जात नाही, तीर्थयात्रा केलेल्या वाया जात नाहीत. पण केव्हा जर भगवत प्राप्ती हेच मुख्य उद्देश ठेवून जर या सगळ्या क्रिया आपण करत असू तरच त्या वाया जात नाहीत.
नाहीतर संसाराच्या प्राप्तीसाठी जे जे म्हणून आपण करतो, भले ती भक्ती असू दे, ती वायाच जाते. भक्ती असली तरी वाया जाते. जे संसाराच्या प्राप्तीसाठी केली जाते, संसारातलं काहीतरी मिळावं म्हणून केली जाते, ती सगळी भक्ती जरी असली तरी वाया जाते. कारण संसाराला फळच येत नाही. फळ याला कारण फक्त मोक्ष फळ हे शब्द आहे. संसार फळ हा शब्द नाही. संसाराला फळच नाही. 14व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. 15व्या अध्यायामध्ये मला वाटतं, या फळ ना चुंबिता फूल ना तुरुंबिता, जे काही पंडुसुता ते रुखूचे हा. रुख म्हणजे काय? रुख शब्दाचा अर्थ आहे वृक्ष. दुसरं काहीच नाही, वृक्षच आहे, नुसता कोरडा वृक्ष आहे. याला एखादं फळ सुद्धा येत नाही. न चुंबिता, फळ ना चुंबिता फूल ना तुरंबिता, वास घ्यावा म्हटलं तर त्याला फूल येत नसतं. कारण फूल नाही, फळ नाही म्हणजे ते वांज आहे. म्हणजे वांजेची आले का कैसी जन्मपत्रिका. संसार हा वांजेचा पुत्र आहे. मग वांजेच्या पुत्राचं बारसं कोणी घातलं? वांजेचा पुत्र काय पिऊन दुष्टपुष्ट झाला, विचार सांगितलेला आहे वेदांत शास्त्रानं. त्यामुळं जर पुत्रच होत नाही, तर पुत्र प्रसवतच नाही, तर त्याचं वर्णन काय करावं आणि त्याला फळ कसलं यावं? म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना खपुष्प. खपुष्प म्हणजे आकाशाला लागलेलं फूल. हे आकाशाला लागलेलं फूल आहे का? ते कशामध्ये जातं? असतमध्ये जातं. सत, सतासत आणि असत, 3 गोष्टी, 3 वेगवेगळी विभागणी आहे. सत, असत आणि सतासत. जे सत आहे ते सत आहे, भगवंतच फक्त सत्य आहे. सतासत आहे तो दिसणारा जो प्रपंच आहे किंवा माझं शरीर आहे, त्याला नाही म्हणता येत नाही म्हणून सतासत. पण असत एखादी गोष्ट आहे की ज्याला आपण वाजींचा पुत्र, ख पुष्प, शशी शृंग, सश्याचं शिंग, ही जी सगळे वर्णनं आहेत ना, ही नसलेली आहे. दिसत पण नाहीत आणि असत पण नाही, त्याला असत म्हणतात. दिसतं पण असत नाही, त्याला सतासत म्हणतात. आणि दिसतं आणि असतं त्याला सत म्हणतात. 3 गोष्टीची विभागणी आपण कायम करून घेतली पाहिजे. ह्यातलं कुठलं संसाराला लागू आहे सांगा बघू? तर सता असत, विलक्षण, काय म्हणतात त्याला, अनिर्वचन सांगितलेलं आहे. अनिर्वचनीय मिथ्या, एवढी सगळी लक्षणं संसाराला लागू पडतात. म्हणून फळ ना चुंबिता फल ना तुरुंबिता, जे काही पंडुसुता तो रुखुची हा, फक्त वृक्षच आहे, काही नाही, वांज आहे. त्याला कुठलं फळ येत नाही, कुठलं फूल येत नाही. आता फळ कशाला येतं ते माऊलीने सांगितलं. तया तो प्रयत्नची एक वेळे, मग समग्र परब्रह्म फळे. त्याला समग्र परब्रह्माचं फळ शब्दाचा अर्थ आहे मोक्ष प्राप्त होतो. अशा साधनेनं त्याला मोक्ष प्राप्त होत असतो. आणि ही साधना वायफळ जात नाही. म्हणून म्हटलेलं आहे संसार निष्फळ आहे, परमार्थ नाही. परमार्थ जे जे म्हणून करावं त्याचे त्याचे संस्कार होतात. जर पुन्हा जन्म घ्यावा लागला तर त्या संस्काराचा वापर सुखाच्या रूपानं आपल्याला भोगायला मिळत असतो. आपली पारमार्थिक साधना पुढे वेगानं चालू शकते पुढच्या जन्मामध्ये, कारण वाया जात नाही ते. असं कुठली गोष्ट आहे संसारातली किती उपयोगाला येते सांगा बघू? कुठलीही नाही. म्हणून पारमार्थिक साधनेतील एकही गोष्ट वाया जात नाही आणि संसारातलं काही सुद्धा हाताशी लागत नाही. विचार केला की लक्षात येतो, संसाराचं काही हाताशी लागत नाही आणि हताश करून सोडतो संसार. संसार कधी आपल्याला सुख देतच नाही. संसार आसक्ती सुख देत नाही बरं काय. संसार आसक्ती ही वायाच जाते, त्याचं किती इच्छा ठेवा. पण पारमार्थिक इच्छा असतात ना, या पारमार्थिक साधनेतलं काही वाया जात नाही. विचार केला तर या जन्मातही ते नेता येत नाही. संसारातली कुठलीही गोष्ट मी ह्या जन्मात कमवली आणि ती माझ्याबरोबर घेऊन गेलो असं कधीच होत नाही. काहीच येत नाही. घर एवढा मोठा बंगला माझा आहे, 4-5 खोल्यांचा, तो तिथेच राहतो. माझी कपडे चोपडे नवीन असतात. असं काय मृत्यू म्हणत नाही, कालच शर्ट घेतला अजून घातला नाही तो 2 दिवस जग आणि शर्ट घातल्यानंतर मग तुला मी नेतो असं काय म्हणत नाही. नवीन शर्ट वापरला तर बरं, नाही तर तो तसाच तिथं राहतो.
माझ्याबरोबर काय येत नाही. बँकेत माझी काही शिल्लक असेल, माझं सोनं नाणं काय असेल, ते हे तिथंच राहतं. म्हणजे या जन्मातील नेता येत नाही. एक हिंदी कवी म्हणतो, जिंदगी में बहुत कुछ कमाया, कमाए हीरे मोती, लेकिन क्या करे यार, कफन को जेब नहीं होती. भरपूर कमवलं म्हणतो, पण कफनाला खिसा नसतो, म्हणून मला नेता येत नाही. कुणाच्या कफनाला खिसा असतो? कफनच असं आहे, बिगर खिशाचंच आहे. आपणही बिगर खिशाचंच असलो पाहिजे. बिगर खिशाचं याचा अर्थ संग्रह जो आहे, ज्याला आपण परिग्रह म्हणतो, त्या परिग्रहातून बाहेर पडायला पाहिजे. आणि परिग्रह हा वस्तूचाच नुसता नाही, तर मी आणि माझेचा परिग्रह आहे. मी परिग्रहात अडकतो आणि माझेमुळं मी परिग्रहाचा विचार करत असतो. या सगळ्या गोष्टीचा आपण जरासं कुठंतरी तारतम्य ठेवून जर बघायला चिंतन करायला लागलो, तर लक्षात येईल की संसारातली कुठलीही गोष्ट पुढे नेता येत नाही, कारण त्या संसाराला फळ नाही. या जन्मातील पुढील जन्मात वापरता येत नाही. परत दुसरी गोष्ट, या जन्मातलं घेऊन जाता येत नाही आणि या जन्मातलं पुढील जन्मात वापरता येत नाही. फक्त पारमार्थिक मोक्ष फळ आहे, किंवा ज्याला आपण परमार्थाची साधना म्हणतो, ती साधना मात्र झालेली साधना मृत्यूनंतर सुद्धा पुनर्जन्म जर झाला, त्या जन्मामध्ये ती साधना परत उपयोगाला येते. मी केलेलं दान, पुण्य, यज्ञ सगळे माझ्याबरोबर येतात. म्हणून विचार करावा की जे फळ देणारं आहे, त्या फळ देणाऱ्याच क्रिया कराव्या. आणि संसाराला फळ नाही, म्हणून संसार परिच्छिन्न आहे, तो अपूर्ण आहे. त्यामुळं समग्र प्राप्त करता येत नाही, त्याला मुठीत पकडता येत नाही, त्याला गवसणी घालता येत नाही. देव आपल्याजवळच आहे, त्यामुळे देवाला पकडायची काही गरजच पडत नाही. संसार आपल्याजवळ नाही, आपल्यापासून अन्य आहे. मग अन्य जे आहे ते हाताला सापडत नसतं, आणि जे माझं स्वरूप आहे ते स्वरूप अनन्य आहे. आणि ते अनन्य असल्यामुळं मला पकडायसाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. म्हणजे पारमार्थिक साधनेतल्या प्रत्येक साधनेला फळ येत असतं, पण संसारातल्या कुठल्याच क्रियेला फळ येत नाही. म्हणून जर आपण ही पारमार्थिक साधना जर आस्थापूर्वक श्रद्धेनं जर करायला लागलो, तर ह्यात परब्रह्माची प्राप्ती निश्चित आहे. जरी हा जन्म गेला तरी पुढील जन्मामध्ये परत त्याची सुरुवात करता येते. पण या जन्मामध्ये मी हजारो कोटीचा जरी मालक असलो, तर पुढील जन्मामध्ये भिकारीसुद्धा म्हणून जन्माला येऊ शकतो. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, आणि तोच मुद्दा शास्त्रांना ठासून सांगितलेला आहे. आपण असं कमवावं की जे माझ्याबरोबर येतं. असाचा विचार कधीच करू नये की जे माझ्याबरोबर कधीच येणार नाही. त्याचा विचारसुद्धा करू नये. न किंचितपि चिंतयेत, असं 6व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. एकदा ह्याचा नाद लागला की त्याचं उरल्याचं कशाचं चिंतन करता कामा नये आपण. का? ते माझ्याबरोबर येणार नाही. जे माझ्याबरोबर येतं ते श्रेष्ठ असतं. माझ्याबरोबर असतं ते मोक्षम आणि पारमार्थिक साधना असते, ते पुण्य असतं. पुण्य माझ्याबरोबर येतं, आणि पुण्य कमवण्याचं म्हणून पुण्यवान पुरुषाचं वर्णन अगोदरच्या ओळीमध्ये आपण केलेलं आहे. म्हणून असं पुण्य कमवावं की जे देवापर्यंत घेऊन जातं. दुसरा पुण्याचा एक दुसरा प्रकार आहे. एक पुण्य जे आहे ती स्वर्गाधिक फळं भोगायलासाठी आपल्याला उपयोगी पडतं, आणि दुसरं पुण्य जे आहे ते शुद्ध पुण्य भगवंताची प्राप्ती करून देतं. त्यामुळं संसाराला फळ नाही, पण प्रयत्न असे असले पाहिजेत की मग समग्र परब्रह्म फळे. त्यामुळं फळ जे मिळणार आहे ते पिकलेलं फळ मिळणार आहे. साधनेनंतर जे मिळतं ते पिकलेलं फळ आहे. त्यामुळं संसाराला कधी पूर्णत्व द्यायचा कधी विचार करायचा नाही. समग्र काय असेल तर भगवंत आहे. समग्र म्हणजे सर्व अंगानं भगवंताला जाणणं. हे जाणणं कधी होते माहिती आहे काय? आस्थापूर्वक श्रद्धेनं प्रयत्न करत राहिलो आपण तर. एका जन्मात नाही, अनेक जन्मामध्ये आपले प्रयत्न जर येतात, त्यावेळी त्याला मोक्ष नावाचं फळ प्राप्त होत असतं. आता हे फळ मिळण्यासाठी संसाराच्या चिंतनातून बाहेर पडायला पाहिजे, कारण संसार अशक्य आहे आणि भगवंत शक्य आहे, असा आपण विवेक केला पाहिजे. शक्य आणि अशक्याचा विवेक म्हणतात त्याला. परमपूज्य म्हणतात ते त्यांनी वर्णन करताना म्हणतात की भगवंत शक्य आहे, पण संसार अशक्य आहे. अशक्य का म्हणायचा? तो पूर्ण होत नाही. आणि शक्य का म्हणायचं भगवंताला? तर त्याची साधना पूर्ण होते. म्हणलेलं आहे, फळ पिकतं. संसाराचं फळ तुरट, आंबट, कडवट जसं आहे तसंच राहतं.
आपल्याला पिकल्याचा भास होत राहील, पण कधीच पिकत नाही. कारण पिकलं तर त्याला पूर्णत्व आलं. संसार तर पूर्ण नाही, संसार अशक्य आहे. कारण इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. म्हणून इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करणं ही झाला संसार, आणि इच्छा संपवून टाकणं हा झाला पारमार्थिक फळ. मग पारमार्थिक फळ कधी होतं? इच्छा संपवल्यामुळं, इच्छा ठेवल्यामुळं होत नाही. मग शक्य काय आहे? संसारातल्या इच्छा संपवणं, संसार पूर्ण करणं शक्य नाही. संसारातल्या इच्छा संपवणं शक्य नाही. परंतु पारमार्थिक जे फळ आहे ते पूर्ण करून सोडतं, ते सगळं देऊन जातं. त्यासाठी वेगळं काय करावं लागत नाही. आजपर्यंत असा कुणीही माणूस ऐकायला मिळाला नाही की ज्यानं माझा संसार पूर्ण झाला आणि संसाराला गोड फळ आलं असं म्हणतो. असं कधीच होणार नाही. याचं तर अग्रे काय म्हणलेलं आहे ते गोड असतं. सुरुवातीला मात्र कसं असतं? गोड असतं. आणि परिणामी कसं असतं? विषा समान, ते दुःखरूपच असतं. पहिल्यांदा वाटेल गोड आहे, पण त्याचा शेवट मात्र कडवटामध्येच होतो. म्हणून संसार नावाच्या वृक्षाला असं फळ येणार नाही, पण परमार्थ नावाच्या मोक्षाला मात्र मोक्ष नावाचं फळ मिळतं. परमार्थ नावाच्या वृक्षाला मोक्ष नावाचं फळ प्राप्त होऊ शकतं, संसाराला मिळणार नाही. म्हणून एक गोष्ट आहे, संसार अशक्य आहे. जे अशक्य असतं त्याचा नाद पोटापुरता करावा, पोट भरण्यासाठी करावा, शरीर निर्वाहापुरता करावा. आणि जे शक्य आहे त्याचा पाठपुरावा करावा. एकाची पाठ सोडायची आणि एकाचा पाठपुरावा करायचा. मग जर साधना जर होत असली व्यवस्थित तर परब्रह्म फळे, हे परब्रह्माचं फळ होऊन अप्रोक्ष ज्ञानाचं फळ प्राप्त होत असतं, माऊली बोलतात. म्हणून अप्रोक्ष ज्ञानरूपी जे फळ असतं ते त्यामधला संसारामधला असलेला आंबटपणा तुरटपणा घालवतो आणि आनंदाचं गोड पिकलेलं फळ आपल्या हातामध्ये मिळतं. तिथं तया तो प्रेतची एके वेळे मग समग्र परब्रह्म फळे जया पिकली या रसगळे पूर्णतेचा. पूर्णतेचा शब्द फार अगदी खोचक, माऊलीचे शब्द काही वापरतात ना ते खोचक असतो. पूर्णत्व ज्याला आपण म्हणतो ते संसाराला कधीही असणार नाही. ते आहे फक्त परमार्थिक साधनेला. परमार्थिक साधना पूर्ण केलेली माणसं, तुकोबा, ज्ञानदेव आपल्याला बघायला मिळतात. माझे सद्गुरू डॉक्टर काका त्यांनी परमार्थ पूर्ण केला आपल्याला बघायला मिळतं. पण संसार पूर्ण केला असं जर म्हणत असेल ना तर तो एकतरी वेडा असावा, नाहीतर एकतर खोटा बोलतो. दोन्हीपैकी एक आहे की माझं पूर्ण झालं बघा काम, आता संसाराचं काम पूर्ण झालं. अहो, संसाराचं काम पूर्ण कधीच होत नाही. आपण पूर्ण करण्याच्या नादातच आपण अस्वस्थ असतो ना. संसार अस्वस्थ करतो म्हणजे काय? संसार आसक्ती अस्वस्थ करत असते. म्हणून या आत्मज्ञानाशिवाय पूर्णत्व नाही. ज्ञानाचीच प्राप्ती व्हायला पाहिजे, त्यालाच फळ म्हणतात. ते ज्ञानाचं फळ प्राप्त झालं, आत्मज्ञान मिळालं की पुढं सगळं चालायचं, भोगायचं, खायचं, पाहायचं सगळं थांबून जातं. काही बघायचं नसतं आणि काही करायचं नसतं. या साधनेला एक प्रकारची परिपक्वता येत असते, आणि परिपक्वता या आली की मग त्याच्यामध्ये गोडपणा येतो. मूळचं हे फळ जे आहे ना ते कडवटच असतं. साधना करताना साधनेतील कष्ट आहेत. साधनेत खूप कष्ट घ्यावे लागतात, काहीतरी वेगवेगळे पुण्याची कर्म करावी लागतात. यामध्ये स्वतःला त्रास करून घ्यावा लागतो. आणि ही सांसारिक सगळ्या असणाऱ्या प्रारब्धाच्या सगळ्या संकटाशी, दुःखाशी सामोरे जाऊन हे प्रयत्न करत बसावं लागतं. मग साधी गोष्ट नाही. पारमार्थिक साधना करणं सोपी गोष्ट नाही. उलट विचार जर केला तर संसारातलं फार सोपं आहे. कशासाठीही अक्कल लागत नाही. अक्कल न असलेली माणसं खूप चांगला प्रपंच करतात, असं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कुठल्या शाळेत जावं लागलेलं आहे? कुठल्या शाळेत जावं लागतं की मी खावं कसं हे आहे शिकायला. कशाला नाही लागते? जन्मलेलं बाळच हातात सापडलेली गोष्ट तोंडातच घालतं, म्हणजे त्याला खायची कला ही अगोदर अवगत असते. कशाला शाळेत जायला लागते त्यासाठी? पण हा विचार जेव्हा कळायला लागेल तेव्हा उशीर होता कामा नये. पण साधनेला, पारमार्थिक साधनेला फळं आहेत. संसाराच्या कष्टाला मात्र कडवटच फळ आहे, शेवट गोड होणार नाही. म्हणून साधनेमध्ये परिपक्वता येईपर्यंत साधना केली पाहिजे. तुकोबांचा एक सुंदर अभंग आहे.
आपण गाथेमध्ये जाऊन पाहावा. पिकली या सेंद कडूपणा गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काय म्हणतात? सेंद नावाचं कुठलं तरी फळ आहे बघा, त्यामध्ये खंदारकर महाराजांच्या तुकारामांच्या गाथेमध्ये त्याचं वर्णन केलेलं असेल. पिकली या सैंद कडूपणा गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. त्या पांडुरंगानं काय केलं आमचं? ते सेंद नावाचं फळ पहिल्यांदा कडू असतं आणि ते पिकलं ना तर त्याचा कडूपणाच निघून जातो आणि तो कडूपणा गेला की ते गोड होतं. किती सुंदर उदाहरण दिले बघा तुकोबाने. ते म्हणतात पिकेलिया म्हणजे परिपक्व झालेलं सैंद फळ जे आहे ते कडू पण गेले, तसं आम्हाला संसारातला कडवटपणा घालवण्याचं काम पांडुरंगानं केलं. म्हणजे काय काय केलं? काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आता आम्ही परिपक्व झाल्यामुळं आमच्या साधनेला फळ जे आलं ते गोड आहे आणि त्या गोड साधनेचा कारण काय? तर अगोदर असलेला कडवटपणा, तुरटपणा, आंबटपणा निघून गेला. आता राहिला कुठला? एकच रस, तो म्हणजे गोड रस राहिला. तुरट, आंबट, कडवट आणि गोड अशा रसाने युक्त आणखीन कुठले रस असतील काय माहिती बघा, बघायला पाहिजे. तर हे रसापेक्षा जो गोड रस आहे तो त्या फळातून पाजळायला लागतो. कारण साधना परिपूर्ण झालेली असते, पक्व झालेली असते. म्हणून म्हणतात काय? कडवटपणा गेला, तुरटपणा गेला, आंबटपणा गेला. म्हणजे काय गेला? काम गेले, क्रोध गेला, लोभ गेला, मोह गेला. ही सगळा त्यातला जो वाईटपणा होता तो निघून गेला. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठव नाटव गेले भावाभाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. आमचं आठव बी गेलं आणि नाठवायचं बी गेलं. जे आठवायचं होतं ते काय कळत नाही आम्हाला, ते पण संपून गेलं. आणि जे विसरायचं होतं ते पण आमच्या डोक्यात नाही आता. आठव नाठव गेले भाव अभाव, भावाभाव सगळे निघून गेले आणि आम्ही सुखदुःखाच्या पलीकडे गेलो. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, संसारी जन्मीजे याची लागी. याला भाग्य म्हणतात. कशाला? आपल्या संसारातला कडवटपणा जाऊन त्यातूनच गोड फळ साधनेच्या द्वारे प्राप्त करणं. संसारातला कडवटपणा जायचा कशानं जाईल? तर या पारमार्थिक साधनेनंच जाईल. आणि पारमार्थिक साधनेनंतरच संसार सगळा आनंदही वाटतो. हा आनंदही वाटणारा संसार तुकोबांच्या लक्षात आला. म्हणून म्हणतात ते पिकली या सेंद कडूपणा गेले, तैसे आम्हा केले पांडुरंग. ह्याला भाग्य म्हणतात. व्याख्या भाग्याची केली आहे तुकाराम महाराजांनी. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, याला नाव द्या, ह्याला म्हणा हे भाग्य आहे. आणि संसारी जन्मीजे याची लागे, यासाठी संसारात जन्माला यायचं. कोणतं? ते गोड मोक्षाचं फळ प्राप्त करण्यासाठी. माऊली ह्या ओवीमध्ये म्हणतात तया तो प्रयत्नची एके वेळे. जे वरती प्रयत्न सांगितलेत ना साधनेची पारमार्थिक, त्या प्रयत्नाला मग समग्र परब्रह्म फळे. सगळं समग्र असं परब्रह्म जाणता येतं. वर्णन जे केले ना, अध्यात्म शब्द जो वापरले ना, कृष्णम अध्यात्मम, त्याचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. समग्र परब्रह्म फळे जया पिकली या रसगळे पूर्णतेचा. मग रस गळायला लागतो आणि रस म्हणजे आनंद. आणि त्या आनंदाचा कण तो जीवनमुक्त लुटत राहतो मृत्यूपर्यंत. शरीराचा मृत्यू होईपर्यंत आनंद त्याला कुठला मिळतो? तर जीवनमुक्ताला. तर ह्या साधनेचं जे पिकलेल्या फळाचा रस जो असतो तो रस तो चाकत राहतो. किती गोड असेल बघा, किती गोड. 2 अक्षरांचा काय म्हणतात? 3 अक्षरांचा काय आहे? तुकोबांचा अभंग आहे, लक्षात येत नाही. ब्रह्मरस गोड जो आहे तो ब्रह्मरस गोड जो आहे तो ठसावला म्हणतात. आणि मला जिभे आवडे त्रिअक्षरांचा काय म्हटलेला आहे? विठ्ठल हा शब्द जो आहे त्याच्यातला रस मला आवडतो आणि हा रस प्राप्त होईल. म्हणून नाम ध्यान आणि तत्त्वज्ञानाने हा संसारातला कडूपणा निघून जाऊन आत्मज्ञानाचा गोडवा भोगता येतो माणसाला. तो जीव जो साधना करणारा असतो ना त्याला आत्मज्ञानाची जी गोड फळे आहेत ती भोगायला मिळतात. आणि हे जिवंतपणे मिळतं, मृत्यूनंतर नाही बरं का. इथं कधीही उसनवारीचं काही बोलत नाहीत संत. आपण साधना करावी आणि आपल्याला शांतीचं फळ लगेच प्राप्त व्हावं.
पण संसाराची कुठलीही गोष्ट आत्ता केली आणि त्याचं लगेच फळ मिळालं असं कधी होत नाही. कारण तिथं उधारीचा सगळा व्यवहार असतो संसारामध्ये. बघू, नंतर बघू, आता करून ठेवा, की करून ठेवलेलं बरं, बघूया कधीतरी फळ मिळेल, असं बोलणं असतं संसारामधलं. पण इथं काय आहे, रोकडाची लाहिजे न मरता मोक्षू. काय म्हणतात माऊली, 12व्या अध्यायामध्ये, खोली ये पारुणी निजे तरी भक्तीनं बडीजे, रोकडाची लाहिजे न मरता मोक्षू. इतकी साधना आहे. तर नामधान किंवा तत्वचिंतनामुळे हा कडवटपणा निघून जातो आणि तो भगवंताचा गोडपणा जो आहे त्याचं समग्र परब्रह्माचं दर्शन आपल्याला व्हावं लागतं. म्हणून पिकलेल्या फळातून गोड रसाची प्राप्ती होते. अर्धवट फळ असेल तर बरेच वेळा आपण म्हणतो ना, मी साधना केली, मी नाम घेतो, अर्धवट करतो आपण. आणि अर्धवट केलेलं कडवटच राहतं, अर्धवट केलेलं तुरट फळ राहतं. त्याला पिकवावं लागतं, पिकवण्यासाठी साधना करावी लागते, त्या फळाला पिकू द्यावं, पिकू देईपर्यंत त्याचं संरक्षण करावं लागतं. न तर दुसरं कोणतरी घेऊन जाईल, पक्षी खाऊन जातील, दुसरी माणसं चोरून नेतील ते फळ. म्हणून आपण काय करतो, झाडावर पिकलेल्या फळासाठी संरक्षण करत असतो. आणि हे संरक्षण फार महत्त्वाचं असतं. म्हणून पिकलेलं फळ जे आहे त्यातून गोड रसाची प्राप्ती होत असते. आणि कसं आहे, हे पिकलेलं फळ म्हणजे भगवंत आहे. भगवंत पूर्ण आहे, संसार पूर्ण नाही. मगाशीच आपण विचार केला, अपूर्णता जेवढी जेवढी आणि उणिवा जेवढ्या आहेत तेवढ्या संसारामध्ये आहे. आज ह्या आहे तर दुसरं नाही, दुसरं आहे तर तिसरं नाही. पण इकडं कधी समुद्र आपण बघितला तर समुद्र कसा परिपूर्ण असतो बघा. इतर डबकी असतात त्यांना परिपूर्णता आहे का बघा. त्याला आटणं असतं, त्याला बिघडणं असतं, कुजणं असतं, त्याला वाहनं असतं, सगळ्या गोष्टी असतात त्या पाण्याला. पण समुद्राचं पाणी प्रशांत गंभीर असं असतं. आणि इतकं शांत असलेल्या पाण्याचा अनुभव म्हणजे भगवंताचा आहे. त्यामुळे भगवंत पूर्ण आहे. पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. शांतीपाठामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि तो शांतीपेठ काय सांगतो, तर सगळ्यात पूर्ण ते आहे. त्यामुळे पूर्णातलं काहीतरी काढून घेतलं तर त्याला अपूर्णता येत नाही, किंवा पूर्णात दुसरं काहीतरी घातलं तर त्याचं काय पूर्णत्व काय कमी येत नाही, असं वर्णन केलेलं आहे. काय वजा करा किंवा त्यात घाला, काहीही फरक पडत नाही, असं ते भगवत रूप तत्व आहे. त्यामुळं फक्त आपल्याला साधना आहेत, त्या साधना शुद्ध बुद्धीने कराव्या लागतील. म्हणून सद्वासना आणि भगवत प्राप्तीचे प्रयत्न कधीच वाया जात नाही, कधी. तुकोबा सरळ म्हणतात, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. किती सुंदर तुकडा टाकलाय बघा तुकोबाने आपल्या अभंगामध्ये. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. नाम घेतलं आणि त्याचं नुकसान झालं, भगवंताचं नाम घेतलं आणि असा कुठंतरी ऐकायला मिळतो का. आणि अनेक जीव संसार करण्यासाठी जन्माला येतात, पण संसार करून पूर्ण झाला असा कोणी ऐकिला काय. आणखी आपण वेगळा विचार त्यातनं मांडूया की असं कधीच ऐकायला मिळत नाही की त्यानं संसार केला म्हणून. आणि पूर्ण वेळेसाठी काय 10 बायका केल्या तरी काय संसार पूर्ण होणार आहे काय, नाही होणार आहे. एक 5-6 पोरं असली, 5-6च्या ऐवजी 10 मुलं असली पोटाला असली तरी काय पूर्णत्व येणार आहे काय, अजिबात येणार नाही. एक असले तरी पूर्णत्व नाही आणि 10 असले तरी पूर्णत्व नाही. पूर्ण नाहीच, मुळात त्याचा स्वभाव तसा नाही तर ते पूर्णत्व देईल कसं सांगा. ते कडवटच आहे तर गोड फळं का देईल सांगा संसार. तसं आपण भगवंत मात्र पूर्ण आहे आणि ह्याच आत्मज्ञानाचं फळ जे आहे ते गोड आहे. म्हणून संसार प्राप्त झाल्याचा कदाचित काय वेळ वाढतो की आनंद वाटतो, नकली आनंद असतो तो. विषयापासून मिळणारं सुख हा नकली आनंद असतो. नकली म्हणजे खरा आनंद आहे तो भगवंताच्या साधनेत आहे. पण परब्रह्माच्या साधनेनं आपला जन्म कृतार्थ होतो, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवण्यासारखी आहे. ही कृतार्थता जर प्राप्त करून घ्यायची असेल तर परब्रह्म प्राप्तीसाठीच प्रयत्न करावे लागतील. कारण परब्रह्म म्हणजेच शांती, परब्रह्म म्हणजे समाधान, तृप्ती, आनंद असे त्या देवाची नावं आहेत. देवाला नावं हे आहेत. शांती म्हणजे देव, तृप्ती म्हणजेच देव, आनंद म्हणजेच देव. पण आपण तो विचार करत नाही. देव वेगळा आणि ती शांती वेगळी. त्यामुळे आमची अशांती कधीच जात नाही. म्हणून परब्रह्माच्या साधनेनं मात्र कृतार्थता प्राप्त होत नाही, होते. त्यामुळे जोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवायची, जोपर्यंत काहीतरी हवं असतं तोपर्यंत जीव अपूर्णच राहतो, पूर्णत्व त्याला येत नाही. त्यामुळे संसारातल्या सगळ्या जीवांना काहीतरी अपेक्षा असते. ज्यावेळी अपेक्षा संपून जातात त्यावेळीच पूर्णत्व येत असतं. जसं नदी आपलं अपूर्णत्व समुद्रात विलीन झाल्यानंतर
ती पूर्णत्वाला येते. तिचं खरं पूर्णत्व कुठं आहे? जिथून आली तिथं जाणे, त्यामध्ये मिक्स होणं, ह्यामध्येच पूर्णत्व आहे. स्वतःच नुसतं वाहत राहून किती वर्ष वाहत राहणार आहे? तिला शेवटचं जे ठिकाण आहे ते जोपर्यंत मिळत नाही. म्हणून इथं आता जे पिकलेलं फळ ज्याला आपण म्हणतो ते नदीचं समुद्रामध्ये मिक्स होणं आहे. म्हणून जीवानं सुद्धा काय करावं? परब्रह्माशी स्वतःला जोडून घेऊन पूर्ण व्हावं. तो पूर्ण आहे तर मला सुद्धा पूर्ण करेल. तो निष्कलम आहे तर मला सुद्धा निष्कलम करेल. तो शांतम आहे तर तो मलाही शांत करेल. निर्मळ आहे, शुद्ध आहे तो, तर मलाही शुद्ध करेल ना. मग त्याच्या संगतीत फक्त जायला पाहिजे. संगतीत गेलं की झालं. वड्याचं पाणी, गटाराचं पाणी, सगळं पाणी. वड्याचं पाणी काय, गटाराचं पाणी काय पिण्याच्या लायकीचं असतं काय? ड्रेनेजचं पाणी पिण्याच्या लायकीचं असतं. पण समुद्रात गेल्यावर त्याला काय होतंय? त्याचं सगळं रूप पालटूनच जातं. ते समुद्र रूप होतं. काय पाप केलं होतं म्हणून काय समुद्र म्हणतोय तू गटाराचं पाणी आणि माझ्यात येऊ नको? असं समुद्र कधी म्हणत नाही. मला जर पूर्णत्वाचं फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर पूर्ण असलेल्या भगवंताशी मला जोडून घ्यावं लागेल. म्हणजे परब्रह्माला सुद्धा जीवानं काय करावं? परब्रह्माशी स्वतःला जोडून घेऊन पूर्ण व्हावं. पण परब्रह्माला सुद्धा काय आता इथं वर्णन दिली? पिकलेल्या फळाची उपमा माऊली देतात. काय विचारपूर्वक संत बोलतात बघा. पिकलेलं फळ म्हणजे आनंद आहे. आनंद हा पिकलेलं फळ असतं. आणि ते सुख असतं आपलं, दुःख असतात, हे अपरिपक्व असतात. पण फळ पक्व होतं म्हणजे काय होतं? ॲक्च्युली खरं काय होते बघा, तर बुद्धी सूक्ष्म होते, बुद्धी स्थिर होते, बुद्धी शुद्ध होते. अंतःकरण शांत, स्थिर, सूक्ष्म झालं की ते फळ पिकलं म्हणायचं. म्हणजे फळातील कडवटपणा, तो तुरटपणा, आंबटपणा गेला की गोडपणा येतो. का कुठला तुरटपणा आहे, आंबटपणा? संशय आहेत, अश्रद्धा आहे, अज्ञान आहे. हा तुरटपणा जेव्हा जातो तेव्हा आत्मज्ञानाची प्राप्ती होत असते. म्हणून पिकलेलं फळ विचार केला तर आणखीन एक चिंतन मांडता येईल बघा. ते देठापासून अलगद सुटतं. पिकलेल्या फळाचं एक लक्षण आहे, ते देठापासून अलगद सुटतं. त्याला प्रयत्न करावे लागत नाहीत. प्रयत्न कोणते होते? पिकेपर्यंतच थांबावं लागतं, हेच प्रयत्न आहेत त्याचे. पण जेव्हा ते पिकतं ना तेव्हा त्या देठापासून अलग होतं. झाल्याबरोबर अलग होतं. त्यासाठी माऊली म्हणतात ना, काना वचनाची या भेटी सरिसाशी पै उठते म्हणतात. तो तात्काळ उठतो. ते म्हणते अहम ब्रह्मास्मी. गुरुनी कानमंत्र दिल्याबरोबर मनात लागतो. म्हणतो ज्याची साधना पूर्ण झालेली आहे तो लगेच म्हणतोय अहम ब्रह्मास्मी, लगेच म्हणतोय. तसा जीव हा संसाराच्या देठापासून अलग होतो. हा संसाराचा देठच सुखावा लागतो, त्याच वेळी ते अलग होतं, अन्यथा होत नाही. पिकलेलं फळाचा देठ सध्या पिकलेला असतो आणि तो त्यापासून बाहेर पडतो आणि अलगद बाहेर पडतो, म्हणजे जीवनमुक्त होतो. देठापासून अलग होतो या शब्दाचा अर्थ आहे काय? पिकलेलंच फक्त देठापासून विलग होतं. न पिकलेलं आणि अर्धवट असलेलं ते तुटेपर्यंत तसंच राहतं. म्हणजे ज्याची आसक्ती अजून शिल्लक आहे, ती आसक्ती असलेले जीव त्या देठाला चिकटूनच असतात. पण जे पिकलेलं फळ असतं त्या पिकलेल्या फळाचा देठ सुद्धा असा नाजूक होतो आणि त्यातून ते फळ बाजूला अलगद जातं, तोडावं लागत नाही. त्यामुळं वेदना नाही त्या ठिकाणी, त्या ठिकाणी आनंद आहे. तुकोबांची एकच ओळ आहे बघा. काय म्हणतात बघा? फळ पिके देठी निमित्त वारी याची भेटी. फळ कसं पिकतंय? फळ पिके दिठी. देठाला फळ पिकलं की वाऱ्याचं निमित्त होतं आणि अलगद निसरतं. वारी याची भेटी म्हणजे वाऱ्याची भेट होती म्हणजे काय? योगायोगानं सद्गुरू भेटतात आणि सद्गुरूंची कृपा होते. भेटतात शब्दाचा अर्थ आहे अनुग्रह होतो त्यांचा. अनुग्रह होणं म्हणजे कृपा होणे. माझ्या या जीवाला, माझ्या समोर असणाऱ्या जीवाला मोक्ष प्राप्त व्हावा असा ते संकल्प करतात. आणि संकल्प करण्यासाठी तेवढी साधना आपली झाली पाहिजे, नंतर ते संकल्प कसे करतील? म्हणून नुसते गुरु झालेत माझे म्हणून माझं पूर्ण झालं असं कधी होत नाही बरं काय. तर त्यासाठी गुरूंचा अनुग्रह होण्यासाठी लागणारी जी साधना आहे तीच मला करावी लागेल, म्हणजेच माझं फळ पिकणार आहे ते.
नाही तर त्याशिवाय पिकणार नाही. तर तुकोबा म्हणतात, फळ पिके देठी निमित्त वार्याची भेटी. नुसतं वाऱ्याचं, नुसतं नामाचा मंत्र मिळाला फक्त, सद्गुरूंची भेट झाली म्हटलं की तुका म्हणे घात जीवपणा. काय शब्द वापरलाय? तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोची झाला घात जीवपणा. नुसतं कानानं ऐकल्याबरोबर जीवपणा निघून गेला, म्हणजे ते देठातून फळ निसटलं. म्हणून सर्व विश्व हे आनंदमय आहे असा त्याचा एक अनुभव येतो आणि सगळीकडे वाटायला लागतं सगळीकडं आनंदच भरलेला आहे. अवघेची त्रैलोके आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. ज्यावेळी हे पीक फळ परिपक्व होतं त्यावेळी त्याचा पूर्णतेचा रस गळतो. हा पूर्णतेचा रस म्हणायला हरकत नाही की ज्याच संतांनी पुन्हा लोकमार्गदर्शन केलं, लोकांना ग्रंथांच्या द्वारे, शास्त्राच्या द्वारे लोकांना मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला. पिकलेल्या फळातला हा रस आहे, हा आपण आता प्राशन करतो. ज्ञानेश्वरी हा पिकलेल्या फळातला रस आहे. तुकोबांची गाथा तशीच आहे. समर्थांचा दासबोध पिकलेल्या फळातून बाहेर पडलेला रस आहे, फक्त आपण चाकायचा आहे. पण हा ब्रह्मरसच आहे. जर ब्रह्मरसाचा हा जर मिळत असेल तर त्याचा आपण अनुभव घेतला पाहिजे. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतंय. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.